अजित पवार साहेबांचा घात करणारा सापडला आणि घात करणारा कोण आहे हे बघायला उत्सुक असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। विमानाचा मालक विके सिंग हा व्यक्ती सीबीआय कडे जातो आणि म्हणतो काय की मी घात केला नाही, अजित पवार साहेबांचा घात विमानाच्या चालकाने केला। खरं की खोटं? अजित पवार साहेबांचं गुड रहस्य लपवण्याचा प्रयत्न चालू आहे की काय नक्की कमेंट करून सांगा। आता सध्याचं वातावरण दिसत आहे तुम्हाला घरगुती गॅस सिलेंडरचं, आणि तुम्हाला माहित आहे बाहेर देशातील युद्ध असताना तर अजित पवार साहेब असले असते तर हे युद्ध झालं नसतं आणि अशी गॅसची टंचाई आली नसती। दादा, अर्थसंकल्पनेत अजितदादांचा भरघोस वाटा होता आणि अर्थसंकल्पना आता त्यांची बीजेपीकडे वळली आहे, त्यांच्याकडे नाही। त्या कारणामुळे हा अर्थसंकल्प हा विस्तारित सांगत आहे मी तुम्हाला की अजितदादा असले असते तर गॅसची ही प्रॉब्लेम राहिली नसती, सिलेंडरची प्रॉब्लेम राहिली नसती। पण अजितदादाचा घात, हा अपघात हा फक्त एक मातीत दडलेला एक प्रश्न निर्माण झालेला आहे। अजितदादाचा घात कोणी केला, काय केला अद्याप मालूम नाही। घात करणारा कोण आहे माहित आहे का तुम्हाला? घात करणारा कोण आहे माहित आहे काय? शरद पवार साहेब बोलत नाही आहे, सुमित्रा ताई बोलत नाही आहे, या विचारत नाहीये सरकारला की माझ्या पतीचा घात झाला की अपघात झाला। सहसा चौकशी करू शकत नाही अजित पवार साहेबांची की त्यांचा घात झाला की अपघात झाला। आपण मागचा एक व्हिडिओ बघितला होता, त्याच्यामध्ये एक सांगितलं होतं आजोबानं की अजितदादा जिवंत आहे। शरद पवार साहेबांना सगळ्या गोष्टी माहित आहे, काय खोटं काय खरं काही मालूम नाही। खरं शरद पवार साहेबांनी अजितदादाला लपून ठेवलं काय? खरंच ते आजोबाला अजितदादा दिसले होते काय? खरंच अजितदादाचा कॉल शरद पवारला येतो काय? नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून तुमची कमेंट लय महत्वाची आहे माझ्यासाठी। अरे जे सीसीटीव्ही जे देवगिरी मधून येतात अजितदादा, त्याचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट झालेले रे। मुंबईवरून जेव्हा रवाना होतात विमानामध्ये बसतात तिथले सीसीटीव्ही फुटेज डिलीट झाले रे। डिलीट केले की कोण केले, का पैसे देऊन केले काय मालूम नाही। काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा। अजितदादाचा घात नाही, हा अपघात झाला असेच न्यूज वाले दाखवत आहे, पण पुरी महाराष्ट्र गरजून पेटत आहे आणि महाराष्ट्र म्हणतो की अजितदादाचा घात नाही अपघात झालेला आहे। असं वाटतंय का तुम्हाला? पण अजितदादाचा घात झाला आहे, अपघात नाही। जेणेकरून जनतेला हे जे गुड रहस्य आहे आलं पाहिजे, कारण अजितदादाचा प्लॅनिंग न मर्डर झाला की प्लॅनिंग न गेम झाला अद्याप कोणाला मालूम नाही। आणि अजितदादाचा घात करणारा विके सिंग होय की चालक कापूर होय, कोण होय कोणी नाही, काही मालूम नाही, अद्याप मालूम नाही। कारण विके सिंगला व्हीआयपी ट्रीटमेंट देते सीबीआय सीआयडी। विचार करा तुम्ही या गोष्टीचा। अजित पवार हा व्यक्ती एक धाडस नाही, राजकारणातला एक धगधगता दिवा होता आणि तो विझवला। हरामखोर लोकांनी विझवला तो। अजितदादाला प्लॅनिंगने मारलं दादा, तुम्हाला मी आताही सांगतो अजितदादाला प्लॅनिंगने मारलं। पण माझं एकच म्हणणं आहे, अजितदादाचा आणि शरद पवार साहेबांचा पक्ष एकीकरण करत होता, एकत्रित येत होता, तर माझं एकच म्हणणं आहे शरद पवार साहेब बोलत का नाही, चुप का राहते? जे सीसीटीव्ही फुटेज देवगिरी मधून निघतात अजितदादा, तिथे सीसीटीव्ही फुटेज डिलीट झाले। जो ब्लॅक बॉक्स तो कधी जळत नसतो, त्या ब्लॅक बॉक्सला जळला म्हणून घोषित केलं हरामखोरांनी। विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा। ब्लॅक बॉक्स जळत नसतो, ब्लॅक बॉक्स हा जळत नसतो, कारण विमानाच्या शेपटीच्या अंदर तो ब्लॅक बॉक्स असतो आणि विमानाची शेपटी जळली नाही भाऊ, विमानाची शेपटी जळली नाही। आणि तो ब्लॅक बॉक्स मध्ये छेडछाड करण्यात आली, त्या कारणामुळे असं प्रॉब्लेम झालं आणि ब्लॅक बॉक्स जळला नाही। महाराष्ट्रातल्या जनतेनं अजित पवार साहेबांचं घात झाला की अपघात झाला हे लपवण्याचा प्रयत्न चालू आहे, आणि आपल्याला कधीही अजितदादाचा घात झाला की अपघात झाला हे माहित होणार नाही, हे लक्षात ठेवा। अजितदादाचा घात झाला की अपघात झाला हे फक्त एक काय गिनेस बुकात लिहिल्या जाणार सुवर्णाक्षरात, बस दुसरं काहीच नाही। आणि अपघात झाला म्हणून घोषित करत आहे, घात झाला म्हणून घोषित करत नाही। सीबीआय सीआयडी फक्त अपघाताची चौकशी करत आहे, घाताची चौकशी करत नाही। मला हे समजत नाही, अजितदादा
देवगिरीहून निघताना कुठले सीसीटीव्ही फुटेज नाही, कुठले व्हिडिओ नाही. विमानात बसताना तिथले सीसीटीव्ही फुटेज नाही. विमानात कुठल्या विमानात कोण्या विमानात बसले, खरं VSR कंपनीच्या विमानात बसले होते काय, खरंच अजितदादा ना कुठल्या प्रकारचा ड्रेस घातला होता, त्याच्या संग किती जण होते, त्यांच्या पक्षातले लोक होते का, त्यांचा PA का संघ नव्हता, विचार करा तुम्ही. अजितदादाचा PA संघ नव्हता. अजितदादांच्या विमानात 2 पायलट का बदलले गेले, हे सगळा काय कोणी केला असेल, हा प्लॅनिंग झाला का मर्डर अजितदादाचा, नक्की कमेंट करून सांगा. अजितदादाचा प्लॅनिंग मर्डर झाला असेल तर कोणी केला असेल, कोणी केला असेल काय वाटते तुम्हाला. अजितदादाचा प्लॅनिंग मर्डर झाला असेल तर कोणी केला काय वाटते तुम्हाला. सुनित्राताई बोलत नाही, शरद पवार साहेब बोलत नाही, फक्त रोहित पवार साहेब मैदानात निघालेले आहे आणि अमोल मेटकरी मैदानात निघालेले आहे आणि तेच फक्त लोकांना, प्रशासनाला जाब विचारत आहे की अजितदादांचा घात कसा झाला, काय झाला. आम्हाला सीसीटीव्ही फुटेज, आम्हाला सीसीटीव्ही फुटेज, आपण कुठलाही सीसीटीव्ही फुटेज अजितदादाचा मिळत नाही. अरे बाबा, बाहेर ठिकाणी युद्ध होऊन राहिलं, तिथे सीसीटीव्ही फुटेज, इकडे तिकडे सीसीटीव्ही फुटेज येऊन राहिले भारतात, पण अजितदादा सीसीटीव्ही फुटेज काय येत नाही, त्यांची व्हिडिओ काय येत नाही. देवगिरीहून निघताना व्हिडिओ नाही आहे त्यांचा, विमानात बसताना व्हिडिओ नाही आहे का, त्यांचे व्हिडिओ डिलीट मारले का, पैसे देऊन डिलीट मारले, कोण मारले, कोण्या प्रशासनाने डिलीट मारले, काय पैसे देऊन डिलीट मारले, काय काऊन. तुमच्या मनात पण प्रश्न निर्माण झाला असेल. हा प्रश्न निर्माण सगळा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात होतोच, पण काय सांगू तुम्हाला, कारण अजितदादाचं गुडरसही लपवण्याचं कांड चालू आहे आणि अजितदादाचा मर्डर झाला की काय झाला हे माहित होणार नाही. तुम्हाला काय वाटते की अजितदादाचा घात झाला की अपघात झाला. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर, आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.